नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक मोठी खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज एक खूपच आनंदाची अपडेट समोर आलेली आहे. ज्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, ज्याबद्दल रोज प्रश्न विचारले जात होते, पैसे कधी येणार, हप्ता कधी जमा होणार, तर मित्रांनो, अखेर त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळण्याची वेळ आली आहे. कारण सरकारच्या स्तरावर मोठी हालचाल सुरू झाली आहे आणि हप्ता वितरणाची प्रक्रिया आता सुरू झाल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात मी तुम्हाला सांगणार आहे हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणाला आधी पैसे मिळणार आणि पुढे काय अपडेट येणार. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या आनंदाच्या बातमीला. मित्रांनो, स्क्रीनवर पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत एक नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे. हा निर्णय प्रामुख्याने एप्रिल महिन्याच्या हप्ता वाटपाशी संबंधित आहे. विशेष म्हणजे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप करण्याची प्रशासकीय प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. जरी हा निर्णय दिव्यांग बांधवांसाठी असला तरी यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या इतर सर्व लाभार्थ्यांच्या हप्त्याचा मार्गही मोकळा झाला आहे. 3. विभागनिहाय वितरण प्रक्रिया. यावेळी एक महत्त्वाचा बदल लक्षात घ्या. एप्रिलपासून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत हप्ता दिला जाणार आहे, तर इतर सर्व लाभार्थ्यांना, उदाहरणार्थ विधवा महिला, वृद्ध निराधार, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी यांना नेहमीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुदान दिले जाईल. सध्या निधी वितरणासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. आता पुढच्या टप्प्यात निधी मंजूर होऊन तो थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केला जाईल. यासाठी तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टल किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत पोर्टलवर लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे. 4. हप्ता कधी जमा होणार. अनेकदा GR येण्यापूर्वीच पोर्टलवर नोटिफिकेशन येते किंवा थेट मोबाईलवर मेसेज येतो. 6 तारखेला झालेल्या या निर्णयामुळे आता येत्या काही दिवसांतच एप्रिलचा हप्ता वितरित होण्याची दाट शक्यता आहे. राज्यस्तरावर हालचालींना वेग आला असून ही सर्व लाभार्थ्यांसाठी नक्कीच दिलासादायक बाब आहे. मित्रांनो, ही होती आजची संजय गांधी योजनेची ताजी आणि महत्त्वाची अपडेट. अशाच प्रकारच्या रोजच्या लेटेस्ट अपडेट्स, सरकारचे नवीन निर्णय आणि हप्त्यांबाबतची अचूक माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींनाही ही माहिती शेअर करायला विसरू नका. तुमचा काही प्रश्न असेल तर खाली कॉमेंट करा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.